मित्रांनो, आय एम व्हेरी सॉरी, रेकॉर्डिंग वॉज स्टार्टेड लेट. रोहित वेदांत म्हटले असते, अरे हे काय चाललंय, संपलं रे संपलं, सुरू झाल्या. अरे बच्चो, होमवर्कला जे क्वेश्चन नंबर 2 मधले 2 सम दिले होते ते दोन्ही आपण सोडू. त्यातला दिस इज दी थर्ड वन. ओके बेटा. हा. एक्स इज साइन थिटा, वाय इज साइन क्यूब थिटा, व्हेन थिटा इज π/2. बरं का. तर याच्यात एक्स इज साइन थिटा घेतला, dx बाय डी थिटा आला कॉस थिटा. डन. वाय साइन क्यूब थिटा घेतला तर फंक्शन रिस्ट. अनमोली सेइंग स्कैम. प्यारे बच्चों, साइन क्यूब थीटा है, सो 3 साइन स्क्वेअर थीटा गुणिले साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा. मग आता dy बाय dx इज dy बाय d थिटा भागिले dx बाय d थिटा. dy बाय d थिटा उचलून ठेवला, dx बाय d थिटा उचलून ठेवला, डिश कॉस कॉस. मग आता डेरिव्हेटिव्ह अगेन घ्यायचा, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी स्क्वेअर, हे बघ dy बाय dx चा काय होईल, d स्क्वेअर बाय dx स्क्वेअर. 3 कॉन्स्टंट अलीकडे सरकवला, डी बाय dx ऑफ साइन स्क्वेअर थिटा. आली रे आली, अति महत्वाची स्टेप आली. व्हेरिएबल थिटा आहे बट विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, एक्स. तर काय करायचं, सिंपल आहे, 3 इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आधी काढून घ्या. कसा येणार, साइन स्क्वेअर थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय होणार बेटा, बघ ना, 2 साइन थिटा गुणिले साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा गुणिले डी थिटा बाय dx. सर नाही का आलं बेटा. साइन स्क्वेअर थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, 2 इंटू साइन थिटाची पॉवर 2 - 1 म्हणजेच 1. 2 साइन थिटा. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस, कंपोजिट आहे ना साइनचा कॉस, गुणिले थिटाचा लिहायचा डी थिटा बाय dx. जसं आपण y ची टर्म असताना y dy बाय dx मी शिकवलं की नाही तुला, कंपोजिट. सो थिटाचा विथ रिस्पेक्ट टू एक्स गुणिले करायचं. मी याला असं लिहू का, 3 दुने 6, 6 साइन थिटा कॉस थिटा गुणिले 1 dx बाय d थिटा, विच इज 6 साइन थिटा कॉस थिटा गुणिले dx बाय d थिटा आपल्याकडे कायम असतो, जो आपला 1 असतो, जो कॉस थिटा आहे सो 1 त्याची व्हॅल्यू टाकून दे प्यारे बच्चों. कॉस थिटा डिश क्या कॅन्सल आउट, उरलं 6 साइन थिटा. सो डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर. कधी, वेन व्हॅल्यू ऑफ थिटा इज π/2. ओके. सो 6 साइन π/2. साइन π/2 इज 1. आंसर इज 6. स्क्रीनशॉट घ्या. डन. सागर काय अडचण, अरे का नाही सोपं, याच्यापेक्षा जबरदस्त स्पीड आला पाहिजे. आता आपण भरपूर प्रॅक्टिस केल्या, रेस ऑर नो, आहे की नाही. इझी प्रॅक्टिस करत चला, टेक्निक आपोआप येईल. ओके, टेक्निक साठी वेगळं असं काहीच नसतं. यू हॅव टू प्रॅक्टिस बेटा. ठीक आहे, चला 2 मधला फोर्थ वन. एक्स इज ए कॉस थीटा, y is b sin theta at theta ची व्हॅल्यू π/4. ऑल राईट. चला उचला, x इज ए कॉस थीटा, एग्री. यस सर. मग dx बाय d थिटा काय होईल बेटा, इथं कॉन्स्टंट आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन थिटा. सो याला काय लिहू, मायनस आहे साइन थिटा. दिस इज माय फर्स्ट. चला y ला उचला, y इज b sin theta, so dy by d theta will be, b तो कांस्टेंट है, साइन चा डेरिवेटिव cos theta. सो प्यारे बच्चों, dy by dx will be dy by d theta भागिले dx by d theta. Who is dy by d theta? b cos theta. Who is dx by d theta? minus a sin theta. बेटा माइनस b अपॉन a कॉस बाय साइन ला लिहू का मी, कॉट थीटा, है की नाही. हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. आता मी म्हणू का, अगेन पुन्हा एकदा करायचंय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण की मला डी स्क्वेअर बाय dx स्क्वेअर पाहिजे. सो dy बाय dx आला d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर.
इज इक्वल टू हे मायनस बी अपॉन ए तर कॉन्स्टंट आहे बेटा, मायनस बी अपॉन ए डी बाय dx ऑफ कॉट थीटा. एग्री ना बेटा, which is equal to minus b upon a into derivative of cot. सुरुवात सी पासून आहे म्हणजे मायनस साइन, कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थिटा इंटू थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स विसरायचं नाही, डी थिटा बाय dx. हॅपी? येस सर. which is equal to मायनस मायनस प्लस होऊन जाईल बेटा, b अपॉन ए कोसेक स्क्वेअर थिटा इंटू 1 अपॉन dx बाय डी थिटा. आहे की नाही, रिअरेंज केलं, डी थिटाला काय केलं डिनॉमिनेटरचा, डिनॉमिनेटर which is equal to b upon a cosec square theta into 1 upon dx by d theta काय मायनस a sin theta. So 1 upon minus a sin theta झालं, which is equal to परत निगेटिव्ह साइन आलं, सो मायनस b अपॉन हाय आणि हाय a स्क्वेअर झालं इंटू तो वरचा कोसेक स्क्वेअर आहे त्याला आपण खाली घेऊ कारण आपल्याला साइन ज्यादा आवडतो ना. सो वरचा कोसेक स्क्वेअर खाली साइन स्क्वेअर होईल, खाली ऑलरेडी एक साइन आहे तर काय होईल रे हे साइन क्यूब थिटा झालं. ते मला काय म्हणता येतं, थिटाची व्हॅल्यू पाय बाय 4. आपण बोललो ओके सर, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर तुम्हाला कुठे पाहिजे, थिटाची व्हॅल्यू पाय बाय 4 ला काय होईल मायनस बी अपॉन ए स्क्वेअर इंटू 1 अपॉन साइन क्यूब थिटा. आता बेटा लक्ष दे, थिटा टाकायचा पाय बाय 4, सो साइन क्यूब पाय बाय 4 इज मायनस बी अपॉन ए स्क्वेअर इंटू 1 अपॉन साइन पाय बाय 4 म्हणजे साइन 45 इज 1 अपॉन रूट 2, इज 1 अपॉन रूट 2 च्या डोक्यावर किती आहे 3, which is मायनस बी अपॉन ए स्क्वेअर इंटू डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर बिकम्स न्यूमरेटर म्हणजेच रूट 2 चा क्यूब ची व्हॅल्यू टाकून देऊया बघ, रूट 2 चा क्यूब विल बी इक्वल टू बघ बेटा रूट 2 रूट 2 रूट 2 रूट 2 रूट 2 काय झाले 2, सो कॅन आय से बेटा इट इज 2 रूट 2, सो इनटू 2 रूट 2 दिस विल बी युअर आन्सर. गेटिंग? चला स्क्रीनशॉट घ्या. चला सागर समजलं, बाकी सर्वांना समजतंय? अनमोल आर यू अंडरस्टँडिंग? थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला फक्त कशामध्ये येईल गणेश, कंपोजिट मध्ये, एवढं प्रॅक्टिस ओनली बेटा. चला एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 3 वी विल मूव ऑन. दॅट क्वेश्चन नंबर 3 इज व्हेरी इंटरेस्टिंग. जसा पॅरामेट्रिक मध्ये शेवटचा क्वेश्चन होता चौथा पॅरामेट्रिक क्वेश्चन याच्यामध्ये आहे की नाही, रिमूव्ह पॅरामीटर वाला टाइप, तसं इथे ऍडजस्टमेंट वाले सम्स आहेत इन क्वेश्चन नंबर 3 ऑफ एक्सरसाइज 1.5. साहिल तू आज एवढा शांत कसं काय? साहिल एकदम गणेश सारखा बसला, देव माणसासारखा, कोणाचं एक नाही का दोन नाही, आज नो डिस्कशन नो होम, कारण होमवर्क नाही केला म्हणून का काय? साहिलला एवढा गुण आला कस काय? चलो सो क्वेश्चन नंबर 3 इन दॅट श्री गणेशा करूया पहिलं सम घेऊन. झोपला की काय 100%? मलाही तोच डाऊट आहे. साहिल आपलं सागर त्याला बघ रे फोन करून, इफ एक्स इज इक्वल टू 80. साहिल 100% झोपलाय. काय म्हणणं आहे पोरांनो तुमचं? अँड y इज इक्वल टू 280. अरे साहिल इज देअर, y is equal to 280. Show that x y plus a is equal to 0. ओके. हा टाइम पिकला कंटाळ येतोय, वय झालंय साहिलचं आता, आहे का नाही साहिल? चला लक्ष द्या, हे दिलंय आपल्याला आणि हे प्रूव्ह करायचं. ठीक आहे, काहीच नाही, नॉर्मल मेथड अप्लाय करत खेळत खेळत चालायचं. आणि नेहमी काय करायचं बेटा, दिलेल्या गोष्टी वापरत चालायच्या, एक्स वापरायचा, वाय वापरायचा, dx by dt, जे जे खेळतोय आपण ते वापरत चालायचं.
सो प्यारे बच्चों एक्स इज इक्वल टी स्क्वेअर सगळ्यांना नावं देत चालायचे, कोणाची कधी गरज पडेल माहित नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करणार तुला माहिती आहे बेटा, dx by dt. ए कॉन्स्टंट आहे, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आय वुड लाईक टू राईट डायरेक्टली 2t. हॅपी? येस सर. y ला उचल बेटा, 2at dy by dt काय होईल बेटा, 2a कॉन्स्टंट आहे गुणिले t चा डेरिव्हेटिव्ह 1. हॅपी? चला dy by dx काय असतो, dy by dt भागिले dx by dt. dy by dt ला उचला, 2a into 1 is 2a. dx by dt is a into 2t. हा 2 कॅन्सल आउट, हा a कॅन्सल आउट, आन्सर आलं 1 by t. हॅपी? इथपर्यंत आलो आपण. हे जे dy by dx आहे मी याला काय म्हणतो, अरे dy by dt, सॉरी dy by dt याला काय म्हणतो मी, हा x आहे ना याला 1 म्हणतो बरं का. हा dx by dt आहे ना याला 2, y ला 3, dy by dt ला 4, याला 5. नुसते नंबरिंग टाकू, ज्याची गरज पडेल त्याची पडेल. ठीक आहे, चला पुढे. अगेन डिफरन्शिएट, कारण की मला इथं डबल डेरिव्हेटिव्ह दिसला म्हणून. समजतंय? अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला dy by dx चा काय होईल बेटा, d स्क्वेअर y by dx स्क्वेअर, d by dx ऑफ विथ रिस्पेक्ट एक्स करतोय की नाही आपण, d by dx ऑफ 1 by t. त्यासाठी मी स्टेप एकदम मस्त स्टेप बाय स्टेप लिहितोय बघ बेटा. विथ रिस्पेक्ट एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, पण पॅरामीटर टी आहे, व्हेरिएबल टी आहे. मग काय करायचं, 1 by t चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 by t स्क्वेअर फॉर्म्युला लिहायचा, आणि dt by dx जसं आपण dy by dx करायचो तसं dt by dx. चला दिस इज इक्वल टू मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर 1 अपॉन dx बाय dt करून लिहायचं. सो मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर 1 अपॉन dx बाय dt काय आहे, a इंटू 2t आहे की नाही, a इंटू 2t. कुठून आलं बेटा हे आलं फ्रॉम फर्स्ट. हॅपी? प्रूव्ह झालं साहिल? नाही झालं? सांगा अनमोल सागर, आता काय करता येईल आपल्याला. आता आपल्याला दोन्ही प्रकारे करता येतं. मी जसं ऍडजस्टमेंट करतोय तसं जमलं तर इट्स ओके, नाही तर तू LHS पण घेऊ शकतो. LHS साईड घ्यायची, एक्स ची व्हॅल्यू टाकायची, वाय ची टाकायची, तसंही जमतं, काही अडचण. आता बघ मला एक गोष्ट कळाली का, जे प्रूव्ह करायचे त्यात एक्स आणि वाय चित्रपटात आले पाहिजे. मग मला त्यासाठी काय करावं लागेल बेटा, वाय ची व्हॅल्यू काय आहे 280 a इंटू 2t म्हणजे हा वाय, आणि इथं काय बेटा टी स्क्वेअर. तर मला एक्स आणण्यासाठी टी स्क्वेअर गरजेचं आहे, सो याला ए ने गुणायचंय. म्हणून माझ्या लक्षात असं आलं की दोन्ही प्रकारे करून देतो, घाबरू नको, जमलं तर ठीक, नाही तर नॉर्मल मेथडने कर. डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, खाली एटी स्क्वेअर पाहिजे तर मी काय करतो, मायनस ए अपॉन एटी स्क्वेअर, झालं ऍडजस्टमेंट, गुणिले याला काय लिहितो 280, म्हणजे तुला कळेल. झालं? मग आता मायनस ए अपॉन एटी स्क्वेअर कोण आहे, एक्स, आणि 280 कोण आहे, वाय. हॅपी? झालं. मग एक्स इंटू वाय ही टर्म डावीकडे घेतली तर काय होईल बेटा, एक्स वाय इंटू डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए, आणि तो मायनस ए अलीकडे घेऊन या, प्लस ए इज इक्वल टू 0. स्क्रीनशॉट घे. ठीक आहे. समजा तुझी इच्छा अशी, सर भीती वाटते राव, काय करायचं, कसं प्रूव्ह करायचं. फ्रॉम फर्स्ट वरून नाही, सेकंड वरून आलं सर. फ्रॉम फर्स्ट वरून नाही, सेकंड वरून आलं. वाय ही टर्म का, dx बाय dt. हा येस येस येस, ओके ओके ओके, दिस वॉज फ्रॉम सेकंड. ठीक आहे, व्हेरी सॉरी, दिस वॉज फ्रॉम सेकंड. ठीक आहे. चला आता बघ, आपल्याला असं नाही जमलं साहिल, अनमोल, गणेश, तर आपण काय करणार, इथपर्यंत आलंय आपलं, खेळून झालंय. ओके, म्हणजे प्रूव्ह करायचं त्याची गेल्याची साईड घेऊ आपण, which is एक्स वाय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस ए. एक्स ला टाका काय, एक्स एटी स्क्वेअर, गुणिले वाय काय आहे बेटा 280 आहे की नाही, डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर, ठीक आहे, उचलून टाकून दे, इंटू मायनस 1 अपॉन, ऍडजस्टमेंट करतो हा, थोडी जागा ऍडजस्ट करतो, एटी स्क्वेअर 280
हे बघ -1/t² इंटू 1/a इंटू 2t जसं तसं लिहिलं आणि पुढे काय करायचं बेटा मला प्लस आहे. सो व्हॉट विल हॅपन इथे ढिशक्याव ए आणि ए कॅन्सल आउट. ठीक आहे ना. अच्छा हे बघा हा वरचा 2 खालचा 2 गॉट कॅन्सल आउट झालं. उरलंय काय वरती t² आहे ढिशक्याव खालच्या t² सोबत ठॉय टी टी उडाला. उरला काय ए त्याला मायनस साइन सो -a प्लस a इज 0 विच इज RHS. स्क्रीनशॉट घे जे आवडेल ते कर जसं आवडेल तसं कर. ठीक आहे. ते इज नो रेस्ट्रिक्शन. फक्त प्रूव्ह करणं इम्पॉर्टंट आहे खेळायचं शेवटी. ओके सो जी पहिली स्टेप आहे ती थोडासा वेळ वाचवते तिथले ऍडजस्ट केलं की झालं. चला यातला क्वेश्चन नंबर 2 12 सम्स आहेत. सो पहिले 4 मी घेतो दुसरे 4 होमवर्कला देतो उरलेले 4 उद्या घेतो आहे की नाही. इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आर देअर. शेवटचे 4 थोडेसे टफ असतात मधले 4 ऍव्हरेज असतात. सोपे सोपे मी घेतो. पहिली मेथड सोपी जी आवडेल ती करा. ओके इफ y इज इक्वल टू e ची पॉवर m tan inverse x show that 1 plus x square into d square y by dx square plus 2x minus m into dy by dx is 0. चला शुरू करेंगे. शुरू कर. ठीक आहे सोपे सोपे मी करतो. आमचा 12वीला आपला हा प्रशांत नावाचा एक स्टुडंट आहे. तो म्हणतो सर सोपे सोपे उदाहरण तुम्ही करता अवघड अवघड आम्हाला घरी करायला देता. चीटिंग करता है तो. चला काय दिलं y इज इक्वल टू एवढं एकच फंक्शन दिलं आणि म्हणतात की दाखवा दॅट मीन्स आय हॅव टू टेक डबल डेरिव्हेटिव्ह राईट. काय अडचण नाही. बाल मित्रांनो y इज e ची पॉवर m tan इनवर्स x. ठीक आहे. आता लक्ष विद्या गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग. जेव्हा जाग रोहित गेला काय रोहित आला होता ना राव या गडबडीत. रोहित गेला गेला रोहित हा मला वाटलंच होतं रोहित जी चले गए. हा y इज इक्वल टू e ची पॉवर m tan इनवर्स x. तेव्हा हा रोहित त्याचा स्टॅमिना किती 5-10 मिनिटं आला ओके सर. बाकी सर 6-15 ला काय व्हेरी गुड. साहिलचं तेवढं साहिल इज मैं भी चौकीदार हूँ. झोपेतून उठलं हा झोपेतून उठले काय लाईव्ह येतात एकदम एन्जॉयमेंट चालू आहे. काय दिवस आले. शिक्षक कष्ट करतोय शिक्षकच लिहितोय सगळे शिक्षक करतोय इंटरॅक्शन पोरं आजकालची काय तुम्ही पोरं आहे मस्त सर काय तर टायपिंगला कंटाळा येतो. घ्या उद्या ऑफलाईन. अरे ऑफलाईन सुरू होणार आहे बालमित्रांनो 8-15 दिवसात मॅक्झिमम 15 दिवसांच्या आतमध्ये वी विल बी ऑफलाईन. चला लक्ष द्या. वाय इज दिस ओके सर. इथं काही जण लॉग अप्लाय करण्याचा महामूर्खपणा करतील डोक्याला त्रास होईल. आपल्याला जे प्रूव्ह करायचंय त्याच्यामध्ये आपण नंतर ऍडजस्टमेंट करू शकतो. चल याला 1 म्हणू का ओके सर. dy बाय dx पहिला डेरिव्हेटिव्ह घ्या विच इज इक्वल टू e ची पॉवर ती तसंच राहील m tan इनवर्स x गुणिले dy dx ऑफ m tan इनवर्स x e ची पॉवर f of x. विद्या इज सेइंग सर ऑफलाईन नको बेटा e ची पॉवर m tan इनवर्स x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ m tan इनवर्स x. ठीक आहे बघा आता इट इज इक्वल टू e ची पॉवर m tan इनवर्स x गुणिले डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे m गुणिले कॉन्स्टंट टर्म आहे बाहेर घ्या. डेरिव्हेटिव्ह tan इनवर्स x इज यू गाइज नो दॅट 1/1 प्लस x स्क्वेअर. मोटिवेशनल लेक्चर दिलेलं ते फ्रायडेला वेडनेसडेला जिकडे तिकडे झालं ते लेक्चर. मी म्हणलं फ्रायडे पर्यंत काय पोरं आता एकदम अटेंडन्स 100% लावतील सकाळी 5 ला उठतील आंघोळ बिंगोळ करतील अभ्यास करतील. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. हा साहिलचं प्रेडिक्शन तर काही फ्लॉप जाऊ शकत नाही. साहिल तू हवामान खात्यात जायला पाहिजे.
which is equal to m, याला रिअरेंज करून लिहितो, m into e ची पॉवर m tan इनवर्स x भागिले 1 plus x square. बरेचशी पोरं इथून पुढे डायरेक्ट अगेन डिफरन्शिएट करतील, विच विल बी व्हेरी व्हेरी रॉंग. कशामुळे सर? तर हा राडा वाढेल ना बाबा. तुला जे प्रूव्ह करायचे त्यामध्ये एक्स आणि वाय जरा बघ, एक्स वाय एम आहे, म्हणून तुला ती जी दिलेली व्हॅल्यू आहे 1 मधली ई ची पॉवर एम टॅन इनवर्स एक्स, तिला रिप्लेस करायचंय वाय ने. याला लिहायचंय एम वाय भागिले 1 प्लस एक्स स्क्वेअर. पूर्ण आलं रे हे? फ्रॉम 1 यावेळेस करेक्ट आहे, एकच आहे, इक्वेशनच एक यावेळेस. अच्छा, आणखी एक मिस्टेक बरेच जण करतात, यू अपॉन व्ही रूल वापरतात, त्याने डोकं खराब होतं. नेहमी भागिलेची टर्म अलीकडे गुणिलेला घ्या आणि तिला 1 प्लस एक्स स्क्वेअर असं करा. 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू उजवीकडे काय उरला? एम वाय. झालं. आता अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. हा यू होईल आणि हा तुमचा व्ही होईल. सो इथे मी लिहितो अगेन. हा शब्द टाकायचा बरं का जरा नोटबुक मध्ये, एक्झामिनरला नाही घेणं, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हा, कारण आपण आता नोटबुक थेट एक्झामच्या पिरियड मध्ये उघडणार आहे का नाही, दिवाळीच्या पिरियड मध्ये. आणि तरी ऑनलाईन क्लास चालूच राहिले तर थेट तुम्ही फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे बोर्डाचे एक्झाम्स जेव्हा असतील तेव्हा तुम्ही वही उघडणार. ते पण बोर्डाचे एक्झाम झाल्या तर, नाही तर ते एक्झाम तुम्हाला घाबरतात, स्वतःच कॅन्सल होऊन जातात. डिश कॅव. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट एक्स करायचं. सो यू डेरिव्हेटिव्ह ऑफ बी, सो 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ बी म्हणजे डी वाय बाय डी एक्स चा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजेच डी वाय बाय डी एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू यम गुणिले वाय चा आला डी वाय बाय डी एक्स. यम कॉन्स्टंट होती, ठीक आहे ना. चला आता फक्त सोडवायचं आणि रिअरेंज करायचं. 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इंटू ब्रॅकेट एकाचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस एक्स स्क्वेअरचा 2x इज इक्वल टू यम डी वाय बाय डी एक्स. डन. आता 1 प्लस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर ही टर्म मला तशीच पाहिजे. 2x मायनस यम चा अर्थ ती टर्म फक्त अलीकडे घ्या. वी आर डन. हे बघ 1 प्लस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. आधी इथं काय डी वाय बाय डी एक्स च्या कंसात 2x, इथं डी वाय बाय डी एक्स चा कोएफिशिएंट कोण आहे? यम. त्याला फक्त अलीकडे घ्या, झालं प्रूफ. प्लस हा 2x तिकडच्या मालिकडे आला तर मायनस होईल आणि कॉमन घेतलाय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0. स्क्रीनशॉट घ्या. वी हॅव प्रूव्ड दिस. डन. चलो थर्ड मधलं वी विल मूव ऑन टू द थर्ड सम. है कि नहीं? सिंपल सिंपल. सर आपने तो पहले ही बता दिया कि सिंपल सिंपल. सर आप लेने वाले हो तो हमारे बक्से में क्या बचता है सर? डिफिकल्ट डिफिकल्ट सम्स. करे तो क्या करे सर? लकी ड्रॉ भी करे तो भी 4 में से एक सम तो डिफिकल्ट आएगा ही ना सर. साहिलचा लकी ड्रॉ सुद्धा बंद पडला आजकाल. थर्ड मधला थर्ड वन. Third one, if x is equal to cos t, y is equal to e ची power mt, saying show that 1 minus x square minus x into dy by dx minus m square by 0. ठीक आहे. चला परत एकदा. काय टाइप आहे? पॅरामेट्रिक. एक्स ला टी मध्ये, वाय ला टी मध्ये अरेंज करायचंय, दिलेल्या गोष्टी वापरायच्या. बेटा
एक्स इज इक्वल टू कॉस टी. झालं. याला 1 म्हणू आपण. नावं टाकत चालू सगळ्यांना. चला dx बाय dt. कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी. सेकंड. y ला उचला. y इज e ची पॉवर mt. चला dy बाय याला काय म्हणू आपण. dy बाय dt will be e ची पॉवर mt into derivative of mt will be m. derivative of mt will be m कारण t चा 1 आहे. m into 1. ठीक है ना. So I will say m into e ची power mt will be fourth. चला. So from here प्यारे बच्चों we will get dy by dx. Agree? dy by dt upon dx by dt. So what is dy by dt, sir? m into e ची power mt. Sir, what is dx by dt? It is minus sin t. Minus sin t. ओके सर. आता dy by dx फंक्शन कडे नीट पाहायचं. डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायला चाललोय आपण. पण डबल डेरिव्हेटिव्ह घेताना एक्स आणि वाय आले पाहिजेत. म्हणजे मला रिप्लेस करावं लागेल. आपण थोडं जागा करायचं. खिचडी झाली की इथं जरा इथं करतो. dy by dx will be dy by dt काय m into e ची पॉवर mt भागिले dx by dt काय मायनस साइन टी. ऍग्री. चला काय वापरलं हे. चला याची काही गरज नाही राहू. हे तर आपल्याला बेसिक आहे. चला आता आता खरा खेळ पुढे आहे. प्रूव्ह करायचं त्यामध्ये एक्स वाय असल्यामुळं रिप्लेस काय करता येईल. e ची पॉवर mt इज वाय आहे की नाही फ्रॉम 3. सो मी याला काय लिहू एम वाय भागिले इथला टी रिमूव्ह करायचा मायनस साइन टी. तर बेटा मायनस साइन टी कोण आहे dx बाय dt. हॅपी. हा जो मायनस साइन टी आहे त्याला मी बिंदास लिहू शकतो dx बाय dt. शुअर यस सर. dx बाय dt हे कुठून आलं रे. फ्रॉम 3 आणि 2. फ्रॉम 3 आणि 2. झालं. हा जो भागिलेचा dx बाय dt आहे त्याला डावीकडे घ्या. सो dx बाय dt into dy by dx is my. ओके. हे थोडस कॉम्प्लिकेटेड कडे जायला लागलं का विथ रिस्पेक्ट टू एक्स केला. चला याला थोडस सोपं करण्याचा प्रयत्न करू बालमित्रांनो आपण. याला सोपं करतो मी. ठीक आहे. बघ लक्ष दे. व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. असं फसलो असतो आपण पुढे जाऊन. कॉम्प्लिकेटेड झाला असतंय. ठीक आहे ना. सिंपल मेथड करून देतो तुला. घाबरू नको रे. जब तक हम है तब तक क्या कम है. हे बघ मला टी कडून माझं टार्गेट काय आहे. नीट लक्ष दे. मला टार्गेट तर कळलं पाहिजे ना. माझं टार्गेट काय आहे की टी मधून एक्स अँड वाय मध्ये जायचंय आहे की नाही. हा डोक्याच्या चालू होतं. आता एकदम सिंपल. हे बघ हे फ्रॉम 3 आलं आहे की नाही. हे फ्रॉम 3 आलं. यस सर. भागिले मायनस साइन टी. आता तो मायनस साइनला मी लिहू का अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर टी. तरी एखादा असं म्हणलंच सर अजूनही नाही कळालं. काय नाही राव बालमित्रांनो. मी तुमच्यासाठीच आहे. हे बघ साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 1 आहे. मग बेटा मला सांग मी असं लिहू का की साइन स्क्वेअर थीटा इज 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. लिहू का नको. मग इथून मी असं लिहू का साइन थीटा इज अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. आता तर काही भीती वाटण्याचं कारण. मग आता ही भागिलेची टर्म डावीकडे घ्या. रूट ऑफ ते मायनस तसंच ठेव 1 मायनस कॉस स्क्वेअर टी इंटू dy बाय dx हे मायनस साइन इथं राहील मायनस एम वाय. बरं का. आता एक्स आणि वाय मध्ये जायचंय ना. तर हा जो कॉस टी आहे तो एक्स आहे का नाही. सो स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx इज मायनस एम वाय.
कुठून आलं हे? फ्रॉम 1. अरे एकदम मस्त पैकी कळालं का नाही राव? फंडामेंटल वापरलं, भागिलेचं गुणिले घेतला आणि रिप्लेस केला फ्रॉम 1. मला जे प्रूव्ह करायचं त्यात डबल डेरिव्हेटिव्ह आहे का नाही सर? येस सर. पण स्क्वेअर रूटची आपल्याला भीती वाटते का नाही? येस. स्क्वेअर रूट्स कायम रिमूव्ह कर, डेरिव्हेटिव्ह असो इंटिग्रेशन असो. मग त्यासाठी काय करावं लागेल बेटा? मला स्क्वेअरिंग करावं लागेल. काय करावं लागेल? काय करावं लागेल? स्क्वेअरिंग करावं लागेल. स्क्वेअरिंग केल्यावर बघ रूट रिमूव्ह होईल. 1 मायनस एक्स स्क्वेअर डीवाय बाय डीएक्स आहे त्याचा स्क्वेअर. तरी इथे एखादा लिहिल डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर. नाही रे बाबा, डीवाय बाय डीएक्स ह्या टर्मचा स्क्वेअर. डीवाय बाय डीएक्स या टर्मचा स्क्वेअर विच इज इक्वल टू निगेटिव्ह साईन निघून जाईल आणि इथं काय होईल? एम स्क्वेअर वाय स्क्वेअर. स्क्रीनशॉट घे. डन. आणि बेटा आता आपल्याला करायचंय अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आलं का तुझ्या लक्षात? इथून पुढे आता आपल्याला करायचंय अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. आता म्हणायचंय अगेन differentiate with respect to x. U derivative of v. So 1 minus x square into dy by dx of dy by dx ब्रॅकेटचा स्क्वेअर हे काय? u derivative of v प्लस v म्हणजेच dy by dx ब्रॅकेटचा स्क्वेअर v derivative of u म्हणजेच dy by dx of 1 minus x square. ठीक आहे. is equal to m square is a constant term dy by dx of y square. झालं. So 1 minus x square will remain as it is. d by dx of dy by dx ब्रॅकेटचा स्क्वेअर फंक्शन रेस टू n. आठवलं का नाही? सो n म्हणजे q इंटू फंक्शन इज dy by dx रेस टू 2 minus 1. ओके. गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन म्हणजेच d by dx ऑफ dy by dx. तुला परत सांगतो, मी जे टेक्निक तुला दिलंय ते टेक्निक वापर. ही टर्म ऍज इट इज. यस सर. डी बाय dx ऑफ फंक्शन रेस टू n हे बघ n इंटू फंक्शन रेस टू n मायनस 1 इंटू डी बाय dx ऑफ फंक्शन विच फंक्शन बेटा dy बाय dx. क्लियर आहे? प्लस dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ 1 इज 0 आणि एक्स स्क्वेअरचा 2x हे काय एकाचा 0 वजा एक्स स्क्वेअरचा 2x 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस इज इक्वल टू m स्क्वेअर गुणिले डी बाय dx ऑफ y स्क्वेअर. मी तुला काय शिकवलं बेटा? विथ रिस्पेक्ट टू एक्स पण व्हेरिएबल y. नॉर्मल फॉर्म्युला एक्स स्क्वेअरचा 2x तर y स्क्वेअरचा 2y गुणिले y करायचं dy बाय dx. फक्त सिम्प्लिफाय कर, घाबरू नको, यू विल गेट द आन्सर. बघ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 2 म्हणजेच मी इथं अलीकडे लिहितो 2 आणि dy बाय dx कारण त्याच्या डोक्यावर दोनातून एक गेला एक गुणिले डी बाय dx ऑफ dy बाय dx म्हणजेच डबल डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू मायनस 2x. त्याला लिहितानाच असं लिहितो मी मायनस प्लसच्या ऐवजी बघ प्लस इंटू मायनस होईल मायनस मायनस 2x इंटू dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर. आय रिपीट, घाबरू नको रे. प्लस इंटू मायनस 2x काय होईल? मायनस 2x गुणिले dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर y इंटू dy बाय dx. याला पुसतो. झालं बेटा? लक्ष दे, ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे. प्रत्येक ठिकाणी dy बाय dx आहे का नाही? प्रत्येक ठिकाणी 2 आहे. सो आपण असं करूया का? डिवाइड थ्रोड बाय कॉमन टर्म्स 2 dy बाय dx. सो बघ 2 जाईल dy बाय dx जाईल. सो डावीकडे काय राहील?
1 minus x square d square y by dx square. ठीक आहे. 2 गेला dy by dx गेला 1 minus x square d square by dx square. 2 गेला dy by dx मधला एक जण जाईल कारण इथे 2 जण आहेत ना. सो मायनस x into dy by dx इज इक्वल टू उजवीकडे बघ 2 गेला dy by dx गेला तर काय उरेल फक्त m स्क्वेअर y. पुढच्या स्टेपला पलीकडचा m स्क्वेअर y हे बघ ना अलीकडे घेऊ आपण 1 minus x square into d square by dx square आहे. ओके d square y upon dx square minus x dy by dx पलीकडचा जो m स्क्वेअर आहे त्याला अलीकडे घेऊ. येस 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 वी हॅव प्रूव्ड. स्क्रीनशॉट घ्या. मजा आली. आता होमवर्क करणार 3 केले 5 तुम्हाला होमवर्कला देतो. शेवटचे 4 उद्या घेतो. ऍग्रीमेंट डील डन. डन बेटा. त्यातला पण अजून एक गायब झाला आणि तो साहिल होता. वाटलंच मला. गणेश सागर अँड विद्या वॉज लेफ्ट ऍट द एंड. होमवर्क करणार करावं लागेल तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी. सो बेटा विल स्टॉप हियर. ठीक आहे.